तुमची ही सकाळची कामं लवकर आवरत नाही का? तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठीच असणार आहे. चला तर वळूया आजच्या व्हिडिओकडे. आजचा टॉपिक आहे सकाळची कामं लवकर कशी उरकावी याच्यावर. तर सकाळची कामं लवकर उरकण्यासाठी रात्री पूर्वतयारी काय केलेली असेल तर सकाळी आपल्याला नियोजन करायला खूप सोपं जातं. जसं की भाज्या वगैरे उद्या काय करायचं ते डिसाईड करून ठेवणं. परत मुलांच्या जे काही आहे टिफिन वगैरे आहे त्यांचं तर ते धुतलेले डबे जागेवर व्यवस्थित ठेवणं म्हणजे सकाळी आपली धांदल उडत नाही. त्याच्यानंतर येतं की रात्री पाण्याचं एक जार भरून ठेवणं ज्याच्यावरून तुम्ही जेवण म्हणजे स्वयंपाक करताना ज्या काही गोष्टी तुम्हाला लागतात त्या जवळपास ठेवणं. रात्री किचन क्लीन करून ठेवणं. रात्री जर जमल तर लादी पुसूनही ठेवा. याच्याहून खूप म्हणजे सकाळी फ्रेश वाटतं तुम्हाला आणि उठल्या उठल्या फक्त झाडलोट याच्यात तुमचं जास्त वेळ जात नाही. मग तुम्ही सगळं काम आवरल्यानंतर परत तुमचं काही झाडलोट आहे ते करू शकता. तर सकाळी मेन म्हणजे सकाळी लवकर उठलो आपण पाहिजे, त्याच्यामुळं सकाळची कामं लवकर होतात. जमल तर 5-5:30 या दरम्यान जर तुम्ही उठला तर सकाळी एकदम म्हणजे वातावरण छान असतं. म्हणतात की ब्रह्ममुहूर्तावर उठलेलं बरं, पण तेवढं आपल्याला नाही जमलं तरी आपण लवकर ज्या टायमिंगला आपण उठतो त्याच्या अगोदर 20-25 मिनटं जरी आपण अगोदर उठलो तर आपण स्वतःसाठी वेळ देऊ शकतो. थोडेसे योगासन, व्यायाम, परत मेडिटेशन जे काही तुम्हाला जमेल ते तुम्ही नक्कीच करण्याचा प्रयत्न करा. यानं होणार काय तर यानं मेन म्हणजे तुम्हाला ना स्फूर्ती येईल सगळ्या गोष्टी करण्यासाठी व पुरेसा वेळही तुम्हाला भेटेल. त्याच्यानंतर येते की किचन क्लिनिंग मी तुम्हाला सांगितलं. त्याच्यानंतर भाजी जी काही करायची ती डिसाईड करायची. उद्याचं जे काही तुमचं प्लॅन आहे दिवसभराचं ते रात्री लिहून ठेवायचं म्हणजे सकाळी लवकर कामं आवरतात. आणि मेन म्हणजे सकाळी उठल्या उठल्या आपल्याला सगळ्यांना सवय असते की मोबाईल घ्यायची. तर मोबाईल न घेता आपण साईडला जर तुम्हाला सकाळी सकाळी बोर वाटते काही गोष्टी होतात तर सकाळी सकाळी छान भक्ती सॉन्ग लावू शकतात. त्याच्यामुळे तुमचं मनही प्रसन्न होतं व घरातही पॉझिटिव्ह एनर्जी राहते. तर ते लावून तुम्ही स्वतःचे कामं वगैरे करायला घेऊ शकता. जसं की सगळ्यात अगोदर उठल्या उठल्या जे काही तुमचं डेली शेड्यूल आहे, वॉशरूमला वगैरे जाऊन आल्यावर ब्रश वगैरे केल्यावर आंघोळ झाल्यानंतर पीठ मळून ठेवायचा आणि बाकीची आपली भाजीची तयारी करायची. तोपर्यंत पीठ छान मुरतो व तुम्ही भाजी जेव्हा करायला घ्याल तोपर्यंत पीठ छान मुरलेला असतो म्हणजे त्याच्या चपात्या छान होतात. या काही गोष्टी आहेत माझ्या. आणि रात्री जे काही मुलांना नाश्ता द्यायचा आहे किंवा आता सगळ्या स्कूलमध्ये ऑलमोस्ट हे आहे की 2 टिफिन असतात, कोरडा खाऊ आणि ओला खाऊ म्हणजे आपली दररोजची चपाती भाजी. तर कोरड्या खाऊला काय द्यायचं आहे छान असं जर तुम्हाला प्री प्लॅन करायला जमत असेल तर ते नक्कीच करा. तर अगोदर ह्या सगळ्या प्लॅनिंग आपण करून ठेवल्या तर लगेच पटापट सगळ्या गोष्टी होतात. किचन वाट्यावर जे काही साहित्य आहे लगेच लागोलाग जे काही झालं आहे तुमचं जेवण बनवणं झालं की जागच्या जागी सगळ्या गोष्टी लगेच ठेवून द्यायच्या. त्याच्यानंतर लगेच ते भांडे आणि किचन वाटा क्लीन करायचा म्हणजे नंतर जेवण केल्यानंतर ते सगळं नको वाटतंय. आणि सगळं झालं, जेवण मुलांचं झालं, डबा झाला की लगेच आपण कपडे वगैरे जर मशीन असेल तर त्याच्यात मशीन लावून द्यायचं आहे कपड्यांचा. तिकडे कपडे आपले होतात तोपर्यंत घरातली साफसफाई होते व नंतर आपल्याला दिवसभर पुरेसा वेळ असतो. जर सकाळी तुम्ही गॉसिपमध्ये, मोबाईलमध्ये किंवा ह्या गोष्टींमध्ये जर टाईम वेस्ट केला तर तुमचा पूर्ण दिवसचा शेड्यूल बिघडतो. मग दिवसभर तुमचे काम चालतात आणि मग संध्याकाळी तुम्ही दमून जातात आणि नको नको वाटतंय. जर हे सगळे काम आवरून झाले लवकर, तुमचे जे काही तुमच्या छंद आहे, ज्या काही गोष्टी तुम्हाला नवीन करायच्या, घरात काय नवीन आणायचं किंवा काही गोष्टी करायचं त्याचं प्लॅनिंग व्यवस्थित असेल तर पूर्ण दिवस छान जातो. व दुपारी छोटीशी नॅप घ्यायची. जरी नाही काही जमलं तर छोटीशी 20-25 मिनटं, अर्धा तास जर तुम्ही छान अशी नॅप घेतली तर तुम्हाला उत्साह येतो. म्हणजे संध्याकाळी जर तुम्ही दिवसभर जर कामच करताय तर संध्याकाळी जास्त लोड येतो स्वयंपाकाचा किंवा दुसऱ्या गोष्टी. तर त्याच्यामुळे दुपारी छोटीशी नॅप घ्यायची व परत एक छान चहा नाश्ता काहीतरी घेऊन परत कामाला लागायचं. आणि मेन म्हणजे सकाळीही नाश्ता करायचा, कारण सकाळी नाश्ता केल्यामुळे ना आपण काय करतो, मुलांना देणार, मिस्टरांना, या सगळ्या गोष्टी करून घेतो, स्वतःकडे लक्ष देत नाही. तर सकाळी आपणही नाश्ता घ्यायचा आहे, आपलीही तब्येत छान राहील याच्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे. तर अशा होत्या माझ्या साध्या काही टिप्स. नक्की आवडल्या असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. परत भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.